इंडियन मार्केटच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं आपण तर 40-50% मार्केट खाली गेलंय. कुठल्या सिनॅरिओजला खाली गेलंय? एक 1992 हर्षद मेहता स्कॅम झाला. म्हणजे इलॅबोरेट करायचं म्हटलं तर काही मोठे आपल्याला हे देता येतील जिथं 40-50% मार्केट खाली गेले. म्हणजे एक तर हर्षद मेहता स्कॅम झाला. त्याच्यानंतर 2000 सालचा Y2K झाला. देन 2008 द लेमन ब्रदर्स क्रेडिट डिफॉल्ट झाला आणि 2020 द लेटेस्ट वन विच एव्हरीवन रिमेंबर्स इज द कोविड. या सगळ्या याच्यामध्ये मेजर 40-50% मार्केट खाली गेलं. आता ह्याच्यामध्ये कुठेही वॉरच्या सारखा सिनारिओमध्ये मार्केट खाली गेलेलं नाहीये. सो इन दिस केस मार्केट वेंट डाऊन बाय 40-50% बिकॉज देर वॉज अ फिअर अँड इन द नेक्स्ट 1.5 इयर द मार्केट केम टू ओरिजिनल लेवल्स. सो आपण इन्व्हेस्टर्स असताना जर कोणी 10 वर्ष इन्व्हेस्ट करते, कोणी 15 वर्ष इन्व्हेस्ट करते, कोणी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, 20 वर्ष आहे, तर हे सगळे इव्हेंट्स तुमच्याकडे ऑलरेडी घडून गेलेत अशा प्रकारचे. आणि अशा प्रकारचे इव्हेंट्स पुढेही घडत राहणार. सो नॉट नेसेसरी एव्हरी ऍक्शन इन द मार्केट तर रिॲक्शन तुमची जरुरी आहे, नॉट रिक्वायर्ड. सो एक तर तुम्हाला काय करायला पाहिजे, व्हॉट आय सेड, की यू स्टॉप लुकिंग ॲट द मार्केट्स फॉर सर्टन टाइम पिरियड until the market stabilizes. Don't look at the TV, media, WhatsApp groups, social media, because हे सगळे फिअर स्प्रेड करणारी मीडियम्स असतात. आणि खूप कमी लोक याच्यामध्ये असं सांगतील की मार्केट्स आर गुड अँड यू शुड स्टे इन्व्हेस्टेड. आणि सेकंड इज, इफ यू हॅव द कॅपॅसिटीज, तुम्ही 6 महिन्यासाठी पुढच्या 1 वर्षासाठी डबल अप युअर SIPs. सो दॅट इज व्हॉट द मार्केट्स आर. आणि when the markets go on sale, obviously आपल्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर काय राहतो की यू शुड गो अँड बाय व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू बाय अ रोबस्ट कंपनी. तर तुम्ही तुमची कंपनी, म्युच्युअल फंड किंवा हे असेस करून ठेवा की विच कंपनी यू शुड बाय इन दिस पर्टिक्युलर थिंग और विच म्युच्युअल फंड यू शुड बाय. आणि हे सगळं तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळायला लागतं. मग डिस्काउंटमध्ये मिळताना यू कॅनॉट असेस विच इज द बॉटम. सो इन दॅट केस तुम्हाला 6 महिने 1 वर्षासाठी यू कॅन डबल अप द SIPs. दॅट्स द बेस्ट वे टू डू. सो जे नॉर्मल SIP इन्व्हेस्टर्स आहेत ना, SIP इन्व्हेस्टर्ससाठी वॉर सारखा सिनारिओ जो असेल तो बेसिकली इट्स अ म्हणजे यू कॅन से लाईक इट्स अन ऑपॉर्च्युनिटी, गॉड गिव्हन ऑपॉर्च्युनिटी म्हणू. म्हणजे फॉर द इक्विटी मार्केट्स आय एम सेइंग, नॉट फॉर द कंट्रीज वेअर द वॉर इज हॅपनिंग. And we pray that the war stops soon and there is peace on the globe. But स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स साठी जो फिअर असतो ना, बिकॉज लुक, इक्विटीचा ट्रेड आहे ना, वी कॉल इट इक्विटी ट्रेड एज अ होप ट्रेड अँड गोल्ड एज अ फिअर ट्रेड. तर या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड, क्रूड हे सगळं वाढलेलं दिसणार. बट रिझनेबल लेवलवरती ते एकदा सेटल होईल ज्यावेळेला वॉर थांबेल त्यावेळेला, आणि देन इक्विटी विल स्टार्ट अगेन इट्स रॅलीज. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.